तेव्हा असं नाव तो लिहायचा रस्त्याला, बेवणीतलाच होता तो, आणि तो फार फॅन होता तुमचा. त्याला माहित नाही तानाजी मोरे कोण आहे, पण तानाजी मोरेला भेटायची त्याच्यात फार इच्छा होती. आणि मी विचारतो तो दगडीवर लिहायचा देवा. एक दिवस त्यांनी बेंचवर देवा लिहिला आणि बेंचवर सोडून ते एक दिवस त्यांनी माझ्या देवाऱ्यावर देवा लिहिला. आता मला टेन्शन आलं की याच्यामध्ये ही एवढी कशी काय क्युरियोसिटी आहे. मग मी तानाजी भाऊला भेटलो. भाऊ सांगितलं, भाऊ तुमची एवढी क्रेज आहे किंवा एवढं हे सगळं आहे, पण या पिढीला आपल्याला एक वेगळी दिशा द्यावी लागेल. भाऊने असं वाटलं की पहिल्यांदा असा कोणतरी महाराज आहे जो माझ्याशी फेस टू फेस बोलतो. नाहीतर मग की तुमची क्रेज फार वेगळी आहे बरं का. हा तुम्ही साऊथचे हिरो आहात सगळे ठाणे जिल्ह्यामध्ये, आणि लोक तुमच्याकडे त्या प्रेमाने पाहतात. आणि मग भाऊना असं वाटलं की कोणीतरी माझ्या डोळ्यात डोळे घालून फेस टू फेस माझ्याशी आर्ग्युमेंट करतो, माझ्याशी बोलतो. आणि मग त्या दिवसापासून भाऊंची आमची मैत्री झाली. बघता बघता आम्ही तिघे डॉक्टर झालो, आम्ही तिघे एकत्र डॉक्टर झालो. मला फार आनंद वाटतो की माझा सन्मान माझ्या शिष्यांना देता येतो का काय. आणि आज जेव्हा डॉक्टर तानाजी भाऊ मोरे हे जे नाव लिहिलं जातं तेव्हा मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की एवढे मोठे फॉलोअर्स मला मिळालेले आहे. हे भाऊ मला फार मोठा अभिमान आहे. आणि मला खरंच काहीतरी असं वाटतं की आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल का. ही सगळी मुलं गोरगरिबाची आहेत. याच्यात बहुतेक मुलांना आई नाही आहे, कोणाला बाबा नाही आहे, कोणाला आई वडील दोन्ही नाही आहेत, कोणाची आई कुठेतरी दुसऱ्याकडे भांडी धुणी करते, कोणाचा बाप रिक्षा चालवतो. अगदी अगदी लोअस्ट कास्ट या लेवलची ही मुलं आहेत. त्याच्यापैकी एखाद दुसरा मुलगा असेल त्याचे वडील कुठेतरी काहीतरी करत असतील. बऱ्याचशा आया अशा असतात की ते इथं येतात आणि तेव्हा त्या 50-50च्या 100-100च्या नोटा मला जेव्हा देत असतात तेव्हा ते माझे हात थरथर थरथर कापत असतात. पण तिथेही माझा नाईलाज असतो. इथे शिक्षकांचा जो स्टाफ आहे त्याला काहीतरी आपल्याला द्यावं लागतं, म्हणून मी त्या आईवडिलांना सांगतो. पण या पावलं इथपर्यंत आली, आणि ही पावलं नुसती आली नाही तर या विद्यापीठाच्या कार्यामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलून सहभाग देऊ लागली. हा राम सेतू आपण बांधत गेलो तर एक दिवशी अनेक अनैतिकतेच्या लंका आपण जाळून टाकू. एक दिवशी अधर्माच्या शृंखला आपण तोडून टाकू. आणि या समाजामध्ये वी आर क्रेविंग फॉर रामराज्यात आपण रामराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करूया. या सगळ्यांमध्ये तुम्ही माझे हात होतात, तुम्ही माझे पाय होतात, तुम्ही माझ्या धमन्यांमधला चौकोर उधळणारा रक्त होता, तुम्ही माझ्या मस्तकातला असलेला विचार होता. आणि हा विचार बघता बघता वारकरी फिलॉसॉफिकल युनिव्हर्सिटी, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या नावानं समाजाला एक आदर्श देतो. हीच माझ्यासाठी फार मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. विलास दादा मला बोलले, तुम्हाला खुर्च्या देऊ का ऑफिसमध्ये. मी त्याने म्हटलं, आम्हाला खुर्ची देऊ नका, मला खुर्च्या द्या. मग बघता बघता, कारण त्या एक खुर्चीच्या